सांगली जिल्ह्यातील कौलापूर हे गाव बॅरिस्टर पी जी पाटील आणि तमाशा कलावंत काळूबाळू यांच्यामुळे राज्यभर सर्वपरिचित आहे. बॅरिस्टर पी जी पाटील हे राज्यभर पी जी सर याच नावाने ओळखले जायचे. ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचे विचारदूत म्हणून वावरले. वक्तृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा पी जी सर हे त्रिवेणी संगम होते. घरी मुलगा व्हावा म्हणून त्यांच्या आजी आऊबाई ह्या पंढरपूरपर्यंत चालत गेल्या म्हणून सरांचं नाव पांडुरंग ठेवण्यात आलं. पुढे सर विलिंग्डन महाविद्यालयात असताना प्राध्यापक वी के गोकाक हे त्यांचे गुरु होते आणि हे गोकाक सर सरांना नेहमी पी जी म्हणत आणि हेच नाव पुढे राज्यभर सरांचं रूढ झालं. पी जी सरांना कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 30 वर्षाचा सहवास लाभला. शिवाजी कॉलेजचे प्राचार्य, गाडगेबाबा महाविद्यालय कराडचे प्राचार्य, कोल्हापुरातल्या शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य अशी पदं सरांनी भूषवली. सर लेखक होते, सर उत्तम वक्ते होते. त्यांनी शिलेदार या टोपण नावानं काव्यलेखन केलं. कर्मयोपनिषद हा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आठवणींचा संग्रह त्यांनी 50 दिवसात लिहून पूर्ण केला आणि या संग्रहाला त्यांचे सहकारी आणि कर्मवीर अण्णांचे दुसरे अनुयायी प्राध्यापक एन डी पाटील यांची प्रस्तावना आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे इंग्रजीमध्ये 2 चरित्र आहेत. त्यापैकी पहिलं चरित्र हे एली मॅथ्यू म्हणून शिवाजी कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांनी पहिल्यांदा कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र इंग्रजीमध्ये लिहिलं. हे चरित्र लिहिल्याबद्दल कर्मवीर अण्णांनी एवी मॅथ्यू यांना सुवर्ण पदक देऊन त्यांचा गौरव देखील केलेला होता. पुढे बॅरिस्टर पी जी पाटलांनी कर्मयोपनिषद या आठवणींचा संग्रह आणि त्यानंतर आणखीन काम करून दी बाउंटिफुल बनियन, जे मराठीमध्ये ज्याला आपण विपुल किंवा बहरलेला वटवृक्ष म्हणू, हे 4 खंडातलं अण्णांचं इंग्रजी चरित्र लिहिलं. या द बाउंटिफुल बनियन या ग्रंथामुळं अण्णांचं शैक्षणिक तत्वज्ञान हे देश आणि जगभर पोचवलं. अण्णा हे व्यवहारिक शिक्षण तज्ज्ञ होते, पण औपचारिक अर्थाने कर्मवीर अण्णांचं शिक्षण फारसं झालेलं नव्हतं. तेव्हा हे जे प्रॅग्मॅटिक एज्युकेशनिस्ट आहेत किंवा व्यवहारवादी शिक्षण तज्ज्ञ आहेत, हे शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर पोचवण्यामध्ये बॅरिस्टर पी जी पाटील यांच्या द बाउंटिफुल बनियन या ग्रंथाचा मोठा वाटा आहे. त्यांचे लाडके शिष्य सातारचे प्राचार्य एम ए शेख म्हणाले की बॅरिस्टर पी जी पाटील यांचा हा जो इंग्रजी ग्रंथ आहे तो मॅकमिलन प्रकाशनानं प्रकाशित केला आणि त्याची पहिली प्रत आल्यावर ती कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुतळ्यासमोर ठेवून पी जी सर लहान मुलाप्रमाणे या पुतळ्यासमोर आनंदाने नाचले. या इंग्रजी चरित्राला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रस्तावना आहे. मराठीतले ज्येष्ठ देशवादी समीक्षक प्राचार्य अशोक बाबर यांच्या मते द बाउंटिफुल बनियन लिहिताना पी जी सरांची अवस्था WVX यांच्या हाऊ कॅन यू नो द डान्सर फ्रॉम द डान्स, हाऊ कॅन यू नो द डान्सर फ्रॉम द डान्स अशी झाली आहे. पी जी सरांनी महात्मा फुले यांच्या गुलामगिरीचं 4 महिन्यात इंग्रजी भाषांतर केलं. हे भाषांतर म्हणजे पी जी सरांसाठी एक प्रकारे लेबर ऑफ लव्ह. पी जी सर हे उत्तम जनसंवादी वक्ते होते. स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास ह्या त्यांच्या बोलण्यामधल्या महत्वाच्या जमेच्या बाजू होत्या. याशिवाय इंग्रजी कवी, इंग्रजी लेखक यांची अनेक अवतरणं, कवितांच्या ओळी त्यांना तोंडपाठ असायच्या. भाषण चालू असताना जर एखादं इंग्रजी कोटेशन पी जी सरांनी सांगायला सुरुवात केली तर ते सलग 5 मिनिटं 10 मिनिटापर्यंत ते कोटेशन इंग्रजीमध्ये
कुठल्याही प्रकारचा विना थांबा या पद्धतीनं हे सादर करीत असत. सर छोट्या चरीचे होते, ते खादी वापरायचे, त्यांचा कोट असायचा. त्यांच्याकडे अनेक आठवणी, अनेक चुटके, कविता, विचार, विनोद यामुळे पी.जी. सरांचं भाषण हे रंगतदार होईल. ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते. तसंच खरं तर पी.जी. सर म्हणजे भाषणाच्या रूपानं या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं चालतं बोलतं विद्यापीठ होतं. दरवर्षी चैत्री पौर्णिमा आणि दिवाळी भाऊबीज या दिवशी कोल्हापूरला सरांचं भाषण हमखास होत असे. आता कोल्हापूरला बॅरिस्टर पी.जी. पाटील आणि काळूबाऊ ह्या दोघांनीही रयत शिक्षण संस्थेचं पंडित नेहरू विद्यालय आहे त्याच्या उभारणीसाठी योगदान दिलेलं आहे. म्हणजे का भाषणामध्ये काय सादर करता आणि कसं सादर करता हे दोन मुद्दे महत्वाचे. काय सादर करता म्हणजे भाषणाचा कंटेंट किंवा आशय, आणि कसं सादर करता म्हणजे अभिव्यक्ती. अभिव्यक्तीच्या मुद्द्यावरती सरांची अभिव्यक्ती एखाद्या कसलेल्या नटाप्रमाणे असते. म्हणजे बोलता बोलता भाषणामध्ये समजा प्राध्यापक टका खाऊ असं नाव आलं तर टका खाऊ असं करत सर जणू काही व्यासपीठाच्या परिसरामध्ये उड्यात मारायचे. त्याला ह्युलिंग प्राईज मिळालं. त्याचं स्पेलिंग HUGHLING म्हटल्यावर काही लोक याचा उच्चार हगलिंग कसा करतात हा किस्सा सरांच्या तोंडूनच ऐकण्यासारखा असेल. ते येसाजी कंकाचा किस्सा तर म्हणजे येसाजी कंक आणि हत्ती गोवळकोंड्याच्या कुतुबशाच्या दरबारामध्ये हत्तीची सोड एका घावेत तोडली हा किस्सा इंग्रजीमध्ये सांगताना ते म्हणायचे येसाजी कंक माल दन उडी and gave such a talaka on the sword of that hatti that sword was cut away into two parts and the hatti went making the noise chi in the corner. अशा पद्धतीनं सरांचं भाषण हे अतिशय रंगतदार अशा प्रकारे होत असे. म्हणजे त्यांचं भाषण म्हणजे संत गाडगे बाबा यांच्याप्रमाणेच विचार आणि विरोध यांचे एक महावस्त्र असे. ते कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा गांधी, महात्मा फुले, संत गाडगे बाबा, रयत शिक्षण संस्था, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारावरती भाषण करीत हा त्यांच्या भाषणाचा आशय असेल. त्यामध्ये राष्ट्रनिष्ठा, मानवता या मूल्यांचा ते सातत्यानं प्रचार करत. म्हणजे त्यांचा जो आशय आहे तो फुले, शाहू, आंबेडकर, महात्मा गांधी या विचारांचे इंजेक्शन बहुजन समाजाला दिलं पाहिजे या जिद्दीनं ते आपल्या विषयाची मांडणी करत. लेखक असल्यामुळे उत्तर वाक्य देखील तयार करण्यामध्ये ते पटाईत होते. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील शिवाजी महाविद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा अर्धपुतळा आहे. या अर्धपुतळ्याच्या खाली वर्क इज वर्शिप म्हणजे श्रम हीच पूजा हे ब्रीदवाक्य असेल, किंवा कराडच्या संत गाडगेबाबा महाविद्यालयामध्ये बी अँड बियर, डू अँड डेअर हे वाक्य असेल, किंवा कोल्हापूरच्या शाहू महाविद्यालयामधलं लेट युअर लाईट शाईन अशा प्रकारचे ब्रीदवाक्य आणि बोधवाक्य म्हणजे ही सरांची बौद्धिक आपत्तीच होत. पी.जी. सरांनी आपली संपत्ती रयत आणि शिवाजी विद्यापीठाला दिली. मी 1982 साली शिवाजी विद्यापीठामध्ये पहिला आल्यानंतर अरे पोरं लागू नको मोरे म्हणून सरांनी माझ्या पाठीवर टाकलेली थाप हा माझ्यासाठी अभिमान बिंदू आहे. वक्तृत्व मंडळीच्या या पांडुरंगानं मला भाषण करण्याचं तंत्र आणि मंत्र दिला. सर स्वतःचा उल्लेख SDF म्हणजे सातारा डिस्ट्रिक्ट फाकरू असा करत सरांची जन्मशताब्दी 2021ला झाली. 3 जुलै सरांच्या जयंतीचा दिवस तर 1 जुलै हा सरांच्या पुण्यस्मरणाचा दिवस होय.